नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. हे प्रश्न परीक्षेला वारंवार रिपीट होत असतात. ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला तोंडपाठ हवायलाच पाहिजे. तर बघा, पहिला प्रश्न आहे, माणसाचे सामान्य तापमान किती असते? बघा विद्यार्थ्यांनो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देत चला. 25 पैकी तुम्हाला किती स्कोर होते हे तुम्हाला माझ्या कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर माणसाचं सामान्य तापमान किती असते? तर 98.6 डिग्री फॅरेनहाइट. फॅरेनहाइट मध्ये 98.6 डिग्री आणि सेंटीग्रेड मध्ये 37 डिग्री आणि केल्विन मध्ये 310 केल्विन, म्हणजेच वरील पैकी सर्व. माणसाचे तापमान फॅरेनहाइटला 98.6 आणि सेंटीग्रेडला 37 डिग्री आणि केल्विनला 310 केल्विन, म्हणजेच वरील पैकी सर्व. आणि अशा कोणत्या तापमानाला सेंटीग्रेड आणि फॅरेनहाइट समान असते? सांगा, कमेंट करा. याचा आन्सर आहे -40 डिग्री. -40 डिग्री सेंटीग्रेडला फॅरेनहाइट आणि सेंटीग्रेड तापमान सारखं असते. क्वेश्चन नंबर दुसरा आहे, मानवी शरीरात कोणते घटक मुबलक प्रमाणात आढळतात? तर बघा, याचा आन्सर आहे मानवी शरीरात ऑक्सिजन मुबलक प्रमाणात आढळते. कोणते घटक? ऑक्सिजन, O8. क्वेश्चन नंबर थर्ड आहे, मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग कोणता आहे? तर बघा, मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग प्रमस्तिष्क आहे. काय म्हणतात त्याला? प्रमस्तिष्क. आणि त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? सेरेब्रम. मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग प्रमस्तिष्क आणि इंग्लिश मध्ये सेरेब्रम. आणि मानवी मेंदूचे वजन किती असते? तर 1300 ते 1400 ग्रॅम. 1300 ते 1400 ग्रॅम असते मानवी मेंदूचे वजन, लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 4 आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? तर सांगा, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता आहे? तर त्याचा आन्सर आहे यकृत. यकृत म्हणजे लिव्हर. यकृत म्हणजे लिव्हर. हा मानवी शरीरातील आतील भाग आहे. आणि मानवी शरीरातील बाहेर सर्वात मोठा भाग कोणता आहे? तर बाहेरचा विचारला तर त्वचा. त्वचा, आपली स्किन हे सर्वात मोठा अवयव आहे. सॉरी, अवयव नाही, अंग. क्वेश्चन नंबर 5 आहे, मानवी शरीरात टिबिया नावाचे हाड कुठे आढळते? तर बघा, मानवी शरीरात टिबिया नावाचे हाड पायामध्ये आढळते. कुठे आढळते? पायामध्ये. बघा, हा आपला पाय आहे, हे टोंगरा आहे. तर ह्या टोंगळ्यापासून खालीपर्यंत जे हाड असते त्याला टिबिया नावाचे हाड म्हणतात. आणि टोंगऱ्याच्या वरती जे असते हाड, म्हणजे मांडीमध्ये जे हाड असते त्याला फिमर म्हणतात, सर्वांना माहिती आहे. पण टोंगऱ्याच्या खाली जो हाड असते त्याला टिबिया म्हणतात. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 6 आहे, मानवी रक्ताचा पीएच किती असतो? पीएच चा फुल फॉर्म काय? पीएच म्हणजे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन किंवा पॉवर ऑफ हायड्रोजन, दोन्ही म्हणतात. पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन किंवा पॉवर ऑफ हायड्रोजन. आणि मानवी रक्ताचा पीएच किती असतो? तर याचा आन्सर आहे 7.4. बघा, एक स्केल असते 0 ते 14. 7 ला जर असेल तर ते असते नॉर्मल. नॉर्मल म्हणजे डिस्टिल वॉटर सारखं. ना ते ऍसिड असते ना बेस असते. आणि 7च्या खाली असलं तर ऍसिड आणि 7च्या वरती असलं तर काय असते? बेस. ऍसिड म्हणजे काय म्हणतात याला? आम्ल. आणि बेस म्हणजे आम्लारी. तर मानवी रक्ताचा पीएच किती असतो? 7.4. म्हणजे रक्त काय? बेस आहे, आम्लारी आहे. मानवामध्ये कोणती ग्रंथी रक्तदाब नियंत्रित करते? तर सांगा, एक मिनिट. बघा, याचा आन्सर आहे ऍड्रिनल ग्लँड. अधिवृक्क ग्रंथी म्हणजे काय? ऍड्रिनल ग्लँड. ऍड्रिनल ग्लँड. मानवामध्ये कोणती ग्रंथी रक्तदाब नियंत्रित करते? तर त्याचा आन्सर आहे अधिवृक्क ग्रंथी म्हणजे ऍड्रिनल ग्लँड. क्वेश्चन नंबर 8 आहे, मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कुठे असते? तर बघा, याचा आन्सर आहे स्टेप्स म्हणजे कानात. मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते आहे? तर ते आहे स्टेप्स. आणि हे कुठे असते? कानामध्ये. ठीक आहे.
फिमर सर्वात मोठे हाड आहे आणि हे कुठे असते? मांडीमध्ये. टिबिया कुठे असते? टोंगळ्याच्या खाली. कवटीची हाड माहिती आहे सर्वांना. क्वेश्चन नंबर 9 आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते आहे? तर बघा आताच सांगितलं मी सर्वात मोठे हाड कोणते आहे. चला कमेंट करा, सांगा बघा. क्वेश्चन नंबर 10 आहे. बघा विद्यार्थ्यांना, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. वृद्ध काळात कोणती ग्रंथी नाहीशी होते? म्हणजे म्हातारपणी कोणती ग्रंथी नाहीशी होते? आणि कधी कधी प्रश्न असा विचारला जातो, कोणती ग्रंथी नाहीशी झाल्याने म्हातारपण येते? तर त्याचा आन्सर आहे थायमस ग्रंथी. कुठे असते? हार्टच्या जवळ असते, हार्टच्या जवळपास असते थायमस ग्रंथी. आणि ही ग्रंथी जसं आपलं वय वाढत जाते तसतशी ही ग्रंथी कमी होत जाते आणि ही ग्रंथीच्या कमी झाल्यामुळे म्हातारपण येत असते. क्वेश्चन नंबर 11 आहे, मानवी रक्तात कोणता धातू आढळतो? तर बघा मानवी रक्तात लोखंड हा धातू आढळतो. तसेच सोने सुद्धा आढळते, पण सोन्याचे प्रमाण खूप कमी असते, खूप कमी, एकदम नाहीच्या बरोबर. सोने सुद्धा असते. जर ऑप्शन मध्ये लोखंड नसेल तर सोने. तर काय मानवी रक्तात कोणता धातू आढळतो? लोखंड. मानवी शरीरातील गुणसूत्रांची संख्या किती असते? तर सांगा. तर बघा मानवी शरीरात गुणसूत्रांची संख्या ही 46 असते. मानवी शरीरात गुणसूत्रांची संख्या 46 असते. आणि गुणसूत्राच्या जोड्या किती असतात? जोड्या विचारलं तर 23. मानवी शरीरात गुणसूत्रांच्या जोड्या 23 आणि संख्या किती असते विचारलं तर टोटल 46 आणि जोड्या विचारलं तर 23. क्वेश्चन नंबर 30 आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठ्या पेशीचे नाव काय आहे? तर बघा मानवी शरीरातील सर्वात मोठ्या पेशीचे नाव काय आहे? यकृत. यकृत म्हणजे लिव्हर. मानवी शरीरातील सर्वात मोठ्या पेशीचे नाव आहे यकृत म्हणजे लिव्हर. क्वेश्चन नंबर 40 आहे, माणसाचा सामान्य रक्तदाब किती असतो? तर बघा सामान्य माणसाचा रक्तदाब हा 120 ते 80 mm Hg असते. Hg म्हणजे काय? पारा. Hg म्हणजे काय? पारा, मर्क्युरी. Hg कशात सिंबल आहे? मर्क्युरी. मर्क्युरी म्हणजे पारा. हा असा धातू आहे जो सामान्य तापमानाला म्हणजे रूम टेम्परेचरला हा लिक्विड फॉर्म मध्ये असतो. पारा काय? सामान्य म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला लिक्विड फॉर्म मध्ये असतो. मानवी शरीराची रक्तपेढी कशाला म्हणतात? तर सांगा मानवी शरीराची रक्तपेढी कशाला म्हणतात? तर याचा आन्सर आहे प्लिया म्हणजे स्प्लीन. इंग्लिश मध्ये याला स्प्लीन म्हणतात. मानवी शरीराची रक्तपेढी प्लियाला म्हणतात. क्वेश्चन नंबर 16 आहे, मनुष्याच्या हिंदी मध्ये आहे का? हिंदी मधून घेतले आहे. एक मिनिट समोर आहे का? बघा मनुष्य के शरीर में सबसे छोटी ग्रंथी कोणती आहे? तर सांगा मनुष्याच्या शरीरात सर्वात छोटी ग्रंथी कोणती असते? तर ते असते पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड म्हणजे पिट्युटरी ग्रंथी. आणि हिला काय म्हणतात? हिचा आकार कसा असतो? वटाण्याच्या दाण्यासारखा. वटाण्याच्या दाण्यासारखा. बघा विद्यार्थ्यांनी याच्यापेक्षा एक छोटी ग्रंथी असते, तिला काय म्हणतात? पिनल ग्लँड. पिनल ग्लँड. हिचा आकार कसा असतो? तर भाताच्या म्हणजे तांदळाच्या दाण्यासारखा. तांदूळचा दाणा बघितला तांदळाचा, ते एवढूसा आकार असतो. ही सर्वात छोटी असते पिनल ग्लँड. पण ऑप्शन मध्ये आहे का? नाही. तर मग कोणती घ्यायची? पिट्युटरी ग्लँड. आणि जर पिनल ग्लँड असतं तर ही सर्वात छोटी तांदळाच्या दाण्यासारखी आणि पिट्युटरी ग्लँड कशी असते? वटाण्याच्या दाण्यासारखी. लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 17 आहे, मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती असते? तर सांगा. तर बघा मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण हे 80% असते. किती असते? 80%. क्वेश्चन नंबर 18 आहे, मानवी शरीरात पचन प्रामुख्याने कोठे होते? तर सांगा. तर बघा विद्यार्थ्यांनो, मानवी शरीरात पचन प्रामुख्याने लहान आतडे मध्ये होते. कुठे होते? लहान आतडे. याला काय म्हणतात? स्मॉल इंटेस्टाईन. काय म्हणतात? स्मॉल इंटेस्टाईन. आणि याचा आकार किती असतो? तर याचा आकार असतो म्हणजे यांची लांबी असते
6 मीटर. किती असते? 6 मीटर. लहान आतड्यांची लांबी 6 मीटर विचारला जाते. आणि मोठ्या आतड्यांची लांबी किती असते? तर हे असते 1.5 मीटर. लक्षात ठेवा, मोठ्या आतड्यांची लांबी 1.5 मीटर आणि लहान आतड्यांची लांबी 6 मीटर. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 19 आहे, मानवी शरीरात पित्त कुठे तयार होते? तर बघा, मानवी शरीरात पित्त हे यकृत म्हणजे लिव्हर मध्ये तयार होत असते. क्वेश्चन नंबर 20 आहे, मानवामध्ये कोणत्या रक्तगटाला सार्वत्रिक दाता म्हणजे तर रक्तगट म्हणतात? सार्वत्रिक दाता म्हणजे देणारा, जो सर्वांना रक्त देतो, असं कोणाला म्हणतात? तर ते आहे ओ. ओचं रक्त ए ला पण चालते, ओचं रक्त बी ला पण चालते, ओचं रक्त ए बी ला पण चालते, म्हणून त्याला काय म्हणतात? सार्वत्रिक दाता. दाता म्हणजे देणारा, युनिव्हर्सल डोनर. युनिव्हर्सल डोनर. क्वेश्चन नंबर 21 आहे, मानवामध्ये कोणत्या रक्तगटाला युनिव्हर्सल ऍक्सेप्टर ब्लड ग्रुप म्हणतात? ऍक्सेप्टर म्हणजे जो जगातलं कोणतंही रक्त ऍक्सेप्ट करतो, तर तो आहे एबी. एबी हा ओचं पण रक्त घेऊ शकतो, एबी हा एचं पण घेऊ शकतो आणि एबी हा बीचं पण रक्त घेऊ शकतो. समजलं? आणि एबी हा रक्त देताना फक्त एबी लाच देऊ शकतो. समजलं? घेताना सर्वांचं घेतो, म्हणून त्याला युनिव्हर्सल ऍक्सेप्टर म्हणतात. क्वेश्चन नंबर 22 आहे, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर बघा, इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह होतो, डायबिटीज. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह आजार होतो. क्वेश्चन नंबर 23 आहे, मानवी शरीरात इन्सुलिन कुठे तयार होते? तर बघा, मानवी शरीरात इन्सुलिन ही स्वादुपिंडामध्ये तयार होते. याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? पॅनक्रियाज. पॅनक्रियाज. मानवी शरीरात इन्सुलिन स्वादुपिंडमध्ये तयार होते. आणि स्वादुपिंडमध्ये कुठे विचारलं तर त्याचं नाव आहे बीटा सेल्स मध्ये. पॅनक्रियाज मध्ये म्हणजे स्वादुपिंडमध्ये बीटा सेल असते, तिथे हे इन्सुलिन तयार होत असते. म्हणजे जास्त करून. ठीक आहे, समजलं? मानवी शरीरात लाल रक्तपेशी कुठे तयार होतात? तर बघा विद्यार्थ्यांना, मानवी शरीरात लाल रक्तपेशी म्हणजे RBC, रेड ब्लड सेल्स, कुठे तयार होतात? तर ते होतात अस्थिमज्जामध्ये. अस्थिमज्जाला काय म्हणतात? बोन मॅरो. बोन मॅरो. मानवी शरीरात लाल रक्तपेशी अस्थिमज्जामध्ये तयार होते, बोन मॅरो मध्ये. क्वेश्चन नंबर 25 आहे, दुखापत झाल्यावर कोणत्या प्रथिनामुळे रक्त गोठते? तर बघा विद्यार्थ्यांना, याचा आन्सर आहे रक्त गोठते, तर ते आहे फायब्रिनोजेन. दुखापत झाल्यावर फायब्रिनोजेन प्रथिनामुळे रक्त गोठते. बघा विद्यार्थ्यांना, दुखापत झाल्यावर रक्त येते आणि ते गोठून जाते. का गोठते? मग शरीरामध्ये का नाही गोठत रक्त? शरीरामध्ये रक्त का नाही गोठत? तर बघा, शरीरामध्ये हिपॅरिन नावाचा घटक असतो. रक्तामध्ये हिपॅरिन नावाचा प्रथिन असते, त्याच्यामुळे शरीराच्या आत रक्त गोठत नाही. रक्त शरीरामध्ये का नाही गोठत? हिपॅरिन नावाचा प्रथिन असल्यामुळे. आणि बाहेर निघल्यावर का गोठते? फायब्रिनोजेन प्रथिनामुळे रक्त गोठते. लक्षात ठेवा. मानवी शरीराच्या कोणत्या भागापासून अन्नाचे पचन सुरू होते? मानवी शरीराच्या कोणत्या भागापासून अन्नाचे पचन सुरू होते? तर याचा आन्सर तुम्हाला कमेंट मध्ये द्यायचा आहे. समजलं? आणि तुम्हाला तुम्हाला 25 पैकी किती स्कोर आला ते मला कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघत आहे ते मला कमेंट मध्ये सांगा, जेणेकरून मला माहित पडेल माझे विद्यार्थी माझा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघतात. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्याकडून प्रतिसाद मिळाला तर मी ही सिरीज कंटिन्यू करणार. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.